नालासोपाऱ्यामधल्या डम्पिंग आणि मलनिस्सारच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या 41 इमारतींवर सुरू असलेल्या तोडक कारवाई विरोधात रहिवाशी संतप्त झालेत. वसई विरार महापालिकेकडून सुरू असलेली ही कारवाई आज रहिवाशांनी थांबवली. घराच्या बदल्यात आम्हाला घर द्या आणि मगच आमचं घर तोडा अशी मागणी या स्थानिक नागरिकांनी केली. नालासोपाऱ्यातल्या डम्पिंग आणि मलनिस्सारांच्या जागेवरच्या 41 पैकी 18 इमारती आत्तापर्यंत भुईसपाट झाल्यात. या कारवाईत आत्तापर्यंत 500हून अधिक रहिवाशी बेघरही झाले. आता आम्हालाही बेघर करू नका अशी मागणी तिथल्या रहिवाशांनी केली. कभी बोला जाता है कि ये अलीगल है, तोड़ा जा रहा है. अलीगल है तो मेरा सवाल सिर्फ सरकार से एक ही है कि यहाँ पे घर पट्टी लाइट बिल क्यों दिया. घर पट्टी दिया, लाइट बिल दिया, टैक्स लिया, फिर ये अलीगल कैसे हुआ. वोट लिया, जीता सरकार, बोला था कि यहाँ पे टूटेगा तो चाबी देके हम लोग उसके बाद ही तोड़ेंगे. वो भी नहीं हुआ. हम लोग कोर्ट से लड़ रहे हैं, हर जगह से लड़ रहे हैं. हम लोग का सुनवाई वहां तक पहुंच ही नहीं पा रहा है और इन लोग तोड़ने के लिए आ रहे हैं. आमची एकच इच्छा आहे, आम्हाला घराच्या बदले घर द्या. मी माझे सगळे दागिने विकून इथे घर घेतले आणि आता माझ्याकडे काहीच नाही की मी परत कुठे उभी राहू शकते. कोणच फर्स्ट क्लास मध्ये नाही, कोणाला 40-50 हजार रुपये पगार नाही. सगळे 4 क्लास मिडल क्लास लोक आहेत आणि ज्या मिडल क्लास लोकांनी इथं जे पाय जमा करून घर घेतलेलं आहे आणि त्याच जर घरासाठी जर कोणी घराला धक्का लावायला आला तर मिडल क्लास लोक गप्प बसणार नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.